आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा राघवे सागरात पाषाण तारिले तैसिया तुकोबाने अभंग रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा ठाला ठाला महायोगपीठे तटे भीमरथ्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताची कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताचिया दुसरे चरण कृपादाने कथेचा विस्तार ही वाट गोमट्टी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वज त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे गावी केला वास त्यासे नसावे उदास नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझे पाया
पायावर मस्तक माझा पायावर या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या श्री माऊली मेरी मात है पिता मेरो तुकाराम इन दोनों के चरणों में मेरे कोटि कोटि प्रणाम। प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबरायांचे अनुयायिक रामेश्वर भट्ट यांचा आरतीपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग आहे। 29 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 29 वर्षापैकी साधारण 27 वर्षापासून हे एकंदरीत सेवा करण्याचा योग आहे। मा गंगा भागीरथी तिच्या पवित्र कुशीमध्ये काय सामर्थ्य आहे त्या गंगेचे। वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगेचं महात्म्य नुसतं नामस्मरण केलं वाचेने नुसतं गंगा गंगा म्हटलं तर सगळे पाप जात आहेत। आपल्याला सगळ्यांना गंगेचा मैयेचा इतिहास माहिती आहे त्यामुळं इतकंच आहे कितीही वर्णन केलं त्या मैयेचं ते कमी आहे। फक्त एकच आहे मग त्यासाठी एकच करावं चरणी मस्तक ठेविजे हीच भले याच्यापेक्षा अधिक काही नाही आणि वाचेने नामोच्चारण करणं असं त्या गंगा मैयेलाही नमस्कार करूया। आणि त्याच्यानंतर मी सांगत होतो 27 वर्षापासून ही सेवा अविरत 29 वर्षापासून सप्ताह चालू आहे आणि आज त्यात विशेष म्हणजे तुकोबरायांचा हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आहे। आज जगद्गुरु तुकोबरायांना 375 वर्ष पूर्ण होत आहेत। आजच्या दिवशी 375 वर्ष जाऊन त्यांना पूर्ण झालेले आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे। एकंदरीत गेल्या वर्षापासून जिकडं तिकडं तुकोबरायांच्या नावानं या ठिकाणी हरिनाम सप्ताह देहूमध्ये अतिशय मोठा भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे। तसाच आपल्याही या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे। एकंदरीत तुकोबरायांचं सध्या वैकुंठ गमन आज 375 वर्ष पूर्ण होतात पण उत्साह मात्र तोच आहे। त्याचं कारण आहे तुकोबरायांच्या नामामध्ये सामर्थ्य असं आहे ते काय माऊली म्हणतात जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटुस्तिरु बाबा बाळछंद या प्रकरणामध्ये आणि ज्ञानोबाराय वर्णन करत आहेत।
ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ चंदू. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ छंद. समाज कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. हृदय धरणिया ध्यान बाबा बाळ चंदू. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. बाळ चंदू बाबा बाळ छंदो. बाळ छंदो बाबा बाळ छंदो. बाळ छंदो बाबा बाळ छंदो. हे बाळ छंदो बाबा बाळ छंदो. बाळ छंदो बाबा बाळ छंदो. माऊली ज्ञानोबाराय यांनी समाधीस्थ होऊन कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू. ज्ञानोबाराय म्हणताय. तसे तुकोबाराय सुद्धा सदैव वैकुंठाला गेले, पण आज या ठिकाणी तुकोबारायांच्या नामस्मरण करावं यमाला थरथर काप सुटतोय. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापे यम. नाम घेता कापे यम. कापे यम. धन्य तुको पास मिळते. धन्य तुको पास मरता. ऐ नाम घेता कापे यम. नाम घेता कापे यम. नाम घेता कापे यम यम. नाम घेता कापे यम. धन्य तुको पास मरते. धन्य तुको पास मरते. तुकोबरायचं निस्त नामस्मरण केलं, नामचिंतन केलं तर यमाला इथर काप सुटावा असं तुकोबरायांच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. आणि त्या नामामध्ये सामर्थ्य आहे म्हणून त्यांचं नामस्मरण घ्यावं. यम थरथर कापतात त्यात विशेष नाही, पण साधू संतांचा नामोच्चार केला, त्यांचं नाव जरी घेतलं तर आपण पुण्यवंत होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. घेता घेता सज्जनाची पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. पुण्यवंत व्हावे किंवा पुण्यवंत. पुण्यवंत याचा अर्थ असा आहे पुण्यवान. दानाचं पुण्य प्राप्त करून पुण्यवान होता येईल. पण पुण्यवंत होण्याकरिता या ठिकाणी सज्जनांचे साधू संतांनी दाखवून दिलेल्या मार्गाने किंवा नामचिंतनानंच या ठिकाणी पुण्यवंत होता येईल बरं का. पुण्यवान मर्यादित आहे आणि पुण्यवंत अमर्यादित आहे. अमर्यादित पुण्य. पुण्याची गणना कोण करी. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतायत. असं या ठिकाणी साधू संतांच्या नामचिंतनामध्ये महात्म्य आहे. त्यांचं महात्म्य आहे ते जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 375वा नामचिंतन. आणि त्या नामचिंतनाच्या योगाने
चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, एखादं कोणतंही धार्मिक कार्य किंबहुना शुभ कार्य जर करायचं जर असेल त्यासाठी आपणास पाठीमागं थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद असावे लागतात. गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबा यांच्या कृपाछत्राखाली, तसेच माऊली बाबा स्वामी अद्वैत आनंदगिरीजी यांच्या कृपाशीर्वादाने, वैराग्यमूर्ती काशीनाथ बाबा यांच्या असीम कृपेने, न्याय वेदांताचार्य स्वामी देवानंदगिरीजी महाराज तसेच रघुनाथ महाराज यांच्या योग्य मार्गदर्शनानं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत आहे. त्यांनाही या वेळेला सगळ्यांना एक वेळा त्रिवार नमन करून या ठिकाणी आपण आपल्या प्रसंगाकडे वळूया. रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायांचे या ठिकाणी एक प्रकारे दोन प्रकारचं मंगलाचरण या ठिकाणी करतायत. एक वस्तू निर्देश रूपी मंगल आहे. वस्तू निर्देश रूप मंगल सच्चिदानंद मूर्ती हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे बरं का. आणि दुसरं मागणी केलेली आहे, पाय दाखवी आम्हा, यामध्ये मागणी केलेली आहे, म्हणजे आशीर्वादात्मक मंगल. दोन मंगलाचरण या ठिकाणी रामेश्वर भट्ट या ठिकाणी साधतायत, तुकोबरायांची आरती करतायत बरं का. आरती पहा, मग वर्णन कोण करतं, वर्णन कोणाचं करतं आणि कोण करतं यात विशेष आहे बरं का. वर्णन ज्यांचं करायचंय ते जगद्गुरु तुकोबाराय आहे आणि वर्णन करणारे रामेश्वर भट्ट आहे बरं का. रामेश्वर भट्ट वर्णन करतायत. तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे? पहा, वर्णन कोण करतं यात विशेष आहेच. एखादा शिष्य वर्णन करेल, एखादा शिष्य आपल्या गुरुजीचं वर्णन करेल, त्यात काही विशेष नाही बर का. त्यात विशेष नाही, ते आदरस्थानी आहे किंबहुना त्याची श्रद्धा आहे, श्रद्धेने तो वर्णन करेल बर का, श्रद्धेने तो वर्णन करेल. पण रामेश्वर भट्ट ज्यांचं वर्णन करतायत ना, ते प्रथमतः त्यांचे शिष्य नाही, त्यांचे अनुयायी नाही. मग एकेकाळची गोष्ट, मी शत्रू नाही म्हणणार, कारण साधूला शत्रू नसतो. समशौत्रेच मित्रेच तथा मानपमानयो. मित्र शत्रू दोन्ही सारखे, साधूला शत्रूच नसतो. बऱ्याच वेळेला बरेच जण असं उच्चार करून जातात, एकेकाळी रामेश्वर भट्ट हे तुकोबरायांचे कट्टर शत्रू. षष्टीचा प्रत्यय लावला, षष्टीचा प्रत्यय या ठिकाणी साधूला शत्रू नसतो, तुकोबरायांना शत्रूच नव्हता, तुकोबरायांना शत्रूच नव्हता. मी पुढे वर्णन करणारच आहे त्यांच्या चरित्रामध्ये. त्यांना शत्रू नव्हता, त्यांना आपल्यापासून कोणी भ्यावं असं वाटत नव्हतं, आपली भीती निर्माण व्हावी, शत्रुत्व त्यांच्या ठिकाणी नव्हतंच. त्यामुळे मी त्याच्यापेक्षा असं म्हणेल, ज्या तुकोबरायांना रामेश्वर भट्ट शत्रू मानत होते, ज्या तुकोबरायांना रामेश्वर भट्ट शत्रू मानत होते ते तुकोबराय. आता शत्रू कसे मानत होते त्याचाही इतिहास आहे. शत्रूनं वर्णन करावं, मी या मुद्द्यावर बोलतोय. शत्रूनं वर्णन करावं की जो शत्रू मानत होतो. तुम्हाला एक प्रसंग बरं का, काय झालं, कीर्तन करत करत थोडंसं दूर अंतरावर कीर्तन करायला गेलो, सातारा जिल्ह्यामध्ये, आणि कीर्तन करायला गेलो. कीर्तन करायला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी बसलो आणि तिथं असं माहीत झालं, आणि इकडं असंच फिरता फिरता एका माणसाने सांगितलं होतं, महाराज तुम्ही फिरता, तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला सगळी कल्पना आहे, आपल्या
मुलीसाठी आपली मुलगी डॉक्टर आहे, तिच्यासाठी एखादा मुलगा बघा. हे महाराजांकडे कामं येतात बरं का, येतात. हे तुमची ओळख आहे, तुम्ही फिरता, एखादा मुलगा बघा. गेलो तिथं कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या घरी बसलो, तिथून दुरून तपास लागला. आणि तपास लागल्याच्या नंतर चहा पाण्याला तिथं बसता, चहा पाणी घ्यायचाच होता. आणि बसल्याच्या नंतर असाच विषय निघाला. आणि विषय निघाल्याच्या नंतर त्यांना म्हटलं, का हो ते अमुक अमुक पाटील, नाव घेतलं, चेहरा लालबुंद झाला. काय झालं म्हटलं, रागवू नका. मग त्यांचं नाव का घेतलं म्हटलं, थांबा जरासं थांबा, मी तुम्हाला माहित नाही म्हटलं, मला काही कल्पना नाही. मग म्हटलं असं झालं, मला काही माहीत नव्हतं, पण त्या ठिकाणी असं आहे की त्यांचा मुलगा डॉक्टर आहे आणि अमक्या ठिकाणी अमकी मुलगी आहे, ती सुद्धा डॉक्टर आहे. नातेसंबंध, कुळ गोत्र वगैरे सगळं जुळून येण्यासारखं आहे असं मला वाटलं, म्हणून त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल यासाठी विचारलं. बस, आता नाव काढू नका. आम्ही डोळ्यांना दिसता क्षणीच त्यांचे 2 तुकडे करण्याची आमची तयारी आहे, नाव काढायचं नाही त्यांचं. ठीक आहे, नाही काढणार नाव. थोडा स्तब्ध झाला आणि स्तब्ध झाल्याच्या नंतर म्हणतोय, महाराज पण असू दे आमचं शत्रुत्व, पण महाराज भला माणूस आहे हो तो. तुम्ही जर मुलगी दिली तर मुलीचं कल्याण होईल. 3 तालुक्यामध्ये कीर्ती आहे, सज्जन माणसं आहे ते. कोण वर्णन करतो? त्याच्या मुखातून त्यानं म्हणावं भला माणूस आहे. शत्रूनं वर्णन करावं. रामायणात राम रावणाचं युद्ध संपलं. राम प्रभू अयोध्येला आले आणि वशिष्ठ मुनींनी सगळं झालं, बसलेले आहे राम प्रभू. वशिष्ठ मुनी समोर आहे आणि वशिष्ठ मुनीचे हात जोडले गेले. कोण आहे वशिष्ठ मुनी? राम प्रभूचे गुरुवर्य आहे, गुरुजी आहे. आणि गुरुजी आपल्या शिष्याला हात जोडले. प्रभू, गुरुजी हात जोडताय. अरे नाही रामा, आज तुझं सामर्थ्य कळलं रे. रावणासारखा योद्धा नाही, ज्याचं वर्णन ज्ञानोबराय करत आहेत. राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण मिनले तैसे समरी. रामायणामध्ये राम रावण कशा पद्धतीने झुंजले, तर त्यांचं युद्ध कसं झालं, तर राम रावणासारखंच झालं, त्याला दुसरी तोड नाही. अशा पद्धतीचा श्रेष्ठ योद्धा रावणाला तू मारलंस. आणि त्या वेळेला राम प्रभूच्या डोळ्यातून अश्रू आले बरं का. टप 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 अश्रू पडले. आणि अश्रू पडल्याच्या नंतर राम प्रभू रावणाचं वर्णन करू लागले. मी मारलंय हे नाही, तर एक प्रकारचं माझ्याकडून दूषितच घडलं असं मला वाटायला लागलं. डोळ्यातून अश्रू गळतात. पुढं चरित्र नर्मदा पुराणामध्ये ते व्याख्यान पूर्ण आलेलं आहे, राम वशिष्ठ संवाद. आणि त्या संवादामध्ये राम प्रभू डोळ्यातून अश्रू ढालतायत. बस, रावणासारखा योद्धा आपण आतापर्यंत पाहिला नाही. धन्य आहे त्याचं शूरत्व. कोण वर्णन करतंय?
एकंदरीत रावणाच्या शत्रुस्थानी असणारे राम प्रभू ते वर्णन करत आहेत. तसं या अभंगामध्ये एकेकाळी ज्यांना शत्रू मानणारे रामेश्वर भट्ट ते तुकोबरायांचं वर्णन करतात. विठ्ठल ठला विठला 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 विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचं रामेश्वर भट्ट वर्णन करत आहेत. तेही पवित्र अंतकरणाने, बरं का, पवित्र अंतकरणाने आर्त या भावनेतून केलेली आपल्या आराध्य देवतेची स्तुती त्याला म्हणतात आरती. लक्षात आलं? आर्त या भावनेतून आपल्या आराध्य देवतेची केलेली स्तुती त्याला म्हणतात आरती. बर का, त्याला आरती म्हणतात. आ आणि रती, त्याला आ उपसर्ग लागला. रती म्हणजे प्रेम आणि आ उपसर्ग लागल्याच्या ज्याच्या प्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी केली जाणारी एकंदरीत प्रार्थना नामस्तुती त्याला म्हणतात आरती. आता लक्षात आलं असेल नाही का? याला आरती म्हणतात. रामेश्वर भट्ट तुकोबरायांची आरती गातायत. रामेश्वर भट्ट. आरती तुकाराम महाराजांची आरती गातायत. स्वामी सद्गुरु धामा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत स्वामी सद्गुरु धामा. आरती गात असताना तुकोबरायांचं नाव या ठिकाणी आर्ततेतून घेतलेलं आहे. वास्तविक गुरूंचं नाव या ठिकाणी घेऊ नये, पण स्तुती गात असताना त्या ठिकाणी घेतलं. प्रत्यक्षात असं नावाचा उच्चार करू नये, पण काही ठिकाणी स्तुतीत नाव घेतलेलं आपल्याला आढळून येतं. असे अनेक प्रकारचे उदाहरण आहे. जगद्गुरु तुकोबराय आरती गात आहेत आणि आरतीमध्ये दुसऱ्या पदामध्ये म्हणतायत स्वामी सद्गुरु धामा. स्वामी कोणाला म्हणतायत? एखादा यती नाम संन्यासी त्यांना स्वामी म्हणतायत. आपले स्वामीजी आहेत. स्वामी मोठ्या आदराने उच्चारलं जात आहेत. किंबहुना सेवक आपल्या मालकाला स्वामी म्हणतोय. आता म्हणत नाही, आता नाही म्हणत. किंबहुना पत्नी आपल्या मालकाला आता नाही म्हणत ते, पण पहिलं मोठ्या आदराने अहो स्वामी. स्वामी तुम्ही ऐकला? मी आता प्रत्यक्षात ऐकलं नाही बरं का, पण यांच्या सारख्यांचं ऐकून काय प्रेम असायचं त्या शब्दात. अहो स्वामी, प्रेम भावना. त्यापैकी आहो शब्द अजून थोडासा आहे. आहो म्हटलं जातं, पण पुढे नाही पुढचं नाही राहिलं, पण आहो तरी म्हटलं जातं. मला सांगायचंय, संन्यासाला स्वामी म्हणतायत. माऊलीने सुद्धा या ठिकाणी स्वामी कोणाला म्हणायचं? आणि मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तोची जाण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर.
स्वामींची संन्यासाची व्याख्या या ठिकाणी. मी आणि माझं हे जो विसरला, मी आणि माझं जो विसरला त्याला संन्यासी म्हणतायत, त्याला संन्यासी म्हणतायत, त्याला संन्यासी म्हणतायत. आणि हे जोपर्यंत विसरत नाही त्याला, हे जोपर्यंत विसरत नाही त्याला संसारी. तो कमने नाही विसरला देह, तो कमने नाही विसरला देह, तो वरी अवघे संसारिक, तो वरे अवघे संसारिक, तो कामने नाही विसरला देह, तो कामने नाही विसरला देह, तो वरी अवघे संसारिक, तो वरी अवघे संसारिक, जोवरी नाही विसरला देह, तोवरी अवघे संसारिक. आणि हे जो विसरला तो संन्यासी आणि त्या संन्याशांना स्वामी. मी माझं विसरतो केव्हा माहित आहे का? मी माझं विसरतो केव्हा? जेव्हा या तिन्हीवर विजय मिळवतो तेव्हाच मी माझं विसरतो बरं का. या तिन्हीवर विजय मिळवतो तेव्हाच मी माझं विसरतो. तुकोबरायांनी तेच केलं, तुकोबरायांनी तेच केलं. अहो जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत आपण संसारिकच त्यांना म्हणतो, आणि जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत त्याची प्राप्ती सुद्धा होत नाही. एकंदरीत जोपर्यंत माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतायत, हे तिन्ही जव जागती, हे तिन्ही जव जागती, तवरी निकयाची प्राप्ती. आत्मसुखाची प्राप्ती प्रत्यक्ष भगवान म्हणतायत. हे कानई माझे नायकती, देवही म्हणे. भगवान म्हणतायत हे तिन्ही जव जागती, तवरी निकयाची प्राप्ती, हे माझे कान नायकती, देवही म्हणे. प्रत्यक्ष भगवान म्हणतायत. हे मी सुद्धा अजून ऐकलं नाही. हे तिन्ही जव जागती. कोण तिन्ही? काम, क्रोध आणि लोभ. काम, क्रोध, लोभ निमालिटायचे, काम क्रोध लोभ निमालिटायचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, निमाले ठाईचे सृष्टी धारे, अवघी आनंदाची सृष्टी धारे, लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. निवाले ठाईची,
काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. निमाली ठाईची बरं का, निमाली ठाईची. तुकोबराय वर्णन करतायत. पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. विषया एक मिनिट हा, त्याच्यावरच यायचंय मला जरासं. तर अवघी आनंदाची सृष्टी झाली. मग हे तिन्ही जेव्हा जातील तेव्हाच तो साक्षात्कार होईल, किंबहुना संन्यासी होता येईल. त्यापेक्षा तुकोबरायांना स्वामी उपमा दिली ना, तर तुकोबराय त्या ठिकाणी ते स्वतःच त्यांच्या वाणीतून सांगतायत. मी काय केलं किंवा आम्ही काय केलं, आम्ही शब्दाचा प्रयोग आहे बरं का. आम्ही काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोणे इंद्रियाचे धणे आम्ही झालो गोसावी. आगोद बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही आम्ही झालो जगद्गुरु तुकोबराय वर्णन. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबराय म्हणतायत इंद्रियाचे गोसावी नाम मालक बरं का. गोसावी नाम मालक स्वामी, त्यांचे स्वामी आहे. आपण आपण गुलाम आहोत, गुलाम. इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित त्याची रंगचिता रंगलसे त्याची रंगचिता रंगलसे इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित त्याची रंगचिता रंगलसे त्याची रंगचिता आपली अवस्था आहे. इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित त्याचे रंगी चित्त रंगलेसे. आपण त्याच्या रंगामध्ये रंगून आत्ताच धुळवाड झाली. कधी? कालच. काल म्हणजे आता परवाला झाली. खरं तर कधी कशा असं डोकं चक्रावून जातं बरं का हे निर्णय ऐकून. परवाला पौर्णिमा 5 वाजून मला वाटतं 45-47 मिनिटामध्ये पौर्णिमा होती. 5 वाजून परवाला. ग्रहण संध्याकाळी 6:45ला 6:47ला सुटलं आणि तोपर्यंत पौर्णिमा होती. पण कसं धुळवाडी त्या दिवशी कशी जाहीर केली हा प्रश्न आहे बरं का. डोकं चक्रावून जातं. जी तिथी त्या वेळेला आता काल प्रतिपदा संध्याकाळी काल होती असं एक शास्त्र निर्णय आहे. जी तिथी पहिल्या दिवशी असते ती पूजेला मान्य असते, पण किमान त्या वेळेला ती तिथी असावी बरं का. तुकोबरायांची बीज आपण कधी कधी एखाद्या वेळेला जर दुसऱ्या दिवशी लवकर जर 9-9:30ला संपणार असणार तर त्यावेळेला पहिल्या दिवशी तुकाराम बीज दुसऱ्या दिवशी दाखवतात द्वितीया तिथी. पण तुकोबरायांची तिथी प्रतिपदेला आपण साजरी करतात. कारण तिथी पाहण्याचा निर्णय असा आहे, सूर्योदयानं जी तिथी पाहिली ती आपण दिवसभर मानतो.
सूर्याने जी तिथी पाहिली ती आपण दिवसभर मानतो, म्हणजे सूर्योदयाकाली जी तिथी असते ती दिवसभर असते असं आपण गृहीत धरतो. मग या ठिकाणी आणि मग सणावाराचा निर्णय सूर्योदयानं कधी कधी या ठिकाणी चतुर्दशी, नरक चतुर्दशी सकाळी असते आणि त्या दिवशी संध्याकाळी दिवाळी पण असते. कारण चतुर्दशी तिथी दुपारी केव्हा तरी संपूर्ण अमावस्येला प्रारंभ होतो आणि पूजेच्या वेळेला प्रथमतः जी तिथी मानली जाते त्या तिथीला या ठिकाणी मान आहे. म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण दिवाळी साजरी करताना अनुभवलेली आहे. तो निर्णय योग्य आहे. पण बऱ्याच वेळेला असे निर्णय जाऊ द्या, आपल्याला त्याच्याशी काय करायचं. आपला विषय चालला होता, धुळवाडी झाली. धुळवाडीमध्ये इच्छा नसतानाही रंगून जातो बरं का. इच्छा नसतानाही रंगून जातो. आपल्याला वाटतं आपल्याला कोणी रंग, आपल्याला रंग लावू नये तर घराचा दरवाजा लावून बसतो. घराचा दरवाजा लावून बसतो. काही मित्रमंडळी असतात ते हुशारीनं दरवाजा उघडतायत आणि त्याला रंग लावतायत. रंग लावल्याच्या नंतर पहा, आतापर्यंत दरवाजा लावून बसलेला घराच्या आतमध्ये आपल्याला कोणी रंग लावू नये. जेव्हा त्याला रंग लागतो ना, तोही रंगाच्या या ठिकाणी पिचकाऱ्या घेऊन बाहेर दुसऱ्याला रंग लावायला जातो. याला म्हणतात रंगून जाणं, याला म्हणतात रंगून जात. तसं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, इंद्रियांचे आम्ही पांगिलो अंकित. इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित. इंद्रियांचे आम्ही पांगिलो, त्यांचे अंकित झालेलो आहे आणि त्याच्यामध्ये आपण रंगून जातो, अगदी रंगून जातो. मग या ठिकाणी तसं साधू संतांचं नाही. आपण पांगिला झालो किंवा एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय आणखीन म्हणतायत, पांगोळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगोळ झालो देवा, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळ झालो देवा. बैसलो दयावरी सई ते जाय, बैसलो दयावरी, बैसलो दयावरी, ते जाय बैसलो दयावरी. शेतीचा कुंभाराती कुंडी नगडी ना पाय, शेतीचा कुंभाराती कुंड ना पाय, आधार नाही कोणी माझा बापण माय, माझा बापण माय. जाते हो दान करा, जाते पंढरपुरा, जाते हो दान करा, हो जाते हो दान करा, जाते पंढरपुरा, जाते हो दान करा. जगद्गुरु तुकोबरायने इथं एकाच इंद्रियाची स्थिती सांगितली. एकाचीच फक्त. असे किती आहे? ही 11वीची सांगितली. हा? ही 11वी आहे बरं का. तुकोबरायने सांगितलं, खेटीता कुंभकाठी खुंट दरडी न पाही, आधार नाही कोणी मज बाप न माय. या मन 11व आहे. ह्या इंद्रियांची अवस्था अशी आहे, पंच ज्ञानेंद्रिय या ठिकाणी हे 11वं मन आहे. एकंदरीत या इंद्रियांचे आपण गुलाम बनलो. पण तुकोबराय गुलाम. मग काय केलं तुकोबरायांनी? काम क्रोध बंदिखाणी तुका म्हणे दिले दोन्ही,
काम क्रोध बंदी खाण्यात टाकलं. मारले नाही बरं, मारले नाही, लक्षात घ्या. कुठं टाकले? बंदी खाण्यात. मारल्यावर कामाला येत नाही, मारल्यावर कामाला येत नाही. रामायणामध्ये बालकांडामध्ये कथा आलेली आहे, भावार्थ रामायणात बालकांडामध्ये कथा आलेली आहे. क्रोध आला जमदग्नीला, आणि क्रोध आल्याच्या नंतर क्रोधाच्या भरामध्ये या ठिकाणी आपल्या पुत्रांना आज्ञा केली, रेणुका मातेचा शिरच्छेद करायला सांगितलं. कोण असा पुत्र आहे आपल्या आईचा शिरच्छेद करेल? पोरं तयार होत नाही, त्यांना मारून टाकलं. पुत्रही मारली, एक राहिला शेवटी. आणि कोण तो? परशुरामजी. परशुरामजी राहिले, त्यांना आज्ञा केली, त्यांनी त्याच क्षणी शिरच्छेद केलं. प्रसन्न झाले. माग काय मागायचंय? त्याने सांगितलं आईला जिवंत करा. आणि दुसरी गोष्ट, मी शिरच्छेद केला हे आईला त्याचं स्मरण पण झालं नाही पाहिजे. जेव्हा मी शॉर्ट लगेच 2 वाक्यात पुढे जातोय. ताताच तो म्हटलं, मातेला उठवलं, मातेला विस्मरण झालं, पण मात्र जमदग्नी ऋषीला पश्चाताप झाला बरं का. अगदी थोडक्यात पश्चाताप झाला. या क्रोधाच्या भरात मी पुत्रांना मारलं, या क्रोधाच्या भरात आपल्या पत्नीला मारलं. किती भयानक आहे. बस या क्रोधाचा मी त्याग करतो. जमदग्नी ऋषींनी क्रोधाचा त्याग केला. एक दिवस प्रसंग असा निर्माण झाला. सहस्र अर्जुन मुनी या ठिकाणी आलेले आहे, आणि आल्याच्या नंतर त्यांचं यथोचित स्वागत केलं. सगळं काही एक संन्यासी किंबहुना एक आश्रमाशी आपली काय सेवा करणार आहे? मी एक राजा आहे, पण यथोचित त्या ठिकाणी स्वागत केलं. स्वागत केल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं, ती कामधेनू मागितली, दिली नाही. मग या ठिकाणी दिली नाही म्हटल्याच्या नंतर युद्ध झालं, सगळं सैन्य मारलं गेलं. सैन्य मारल्याच्या नंतर या ठिकाणी जमदग्नी या ठिकाणी असे ध्यानस्थ बसलेले आहे, त्यांचाही शिरच्छेद त्या ठिकाणी झाला. रेणुका मातेची आर्ततेची हाक परशुरामजीने ऐकलं, आणि त्यावेळेला 21 वेळेला निक्षत्रिय पृथ्वी या ठिकाणी केलेली आहे. एकंदरीत हा प्रसंग जमदग्नी ऋषीवर कसा ओढवला? सामर्थ्य नव्हतं का? सामर्थ्य होतं. मग त्याग केला होता क्रोधाचा. क्रोधाचा त्याग केल्यामुळं तसं तुकोबराय म्हणता येत नाही. तुकोबराय म्हणतात, काम क्रोध आम्ही बंदी खाण्यात मारले तर उपयोग होणार नाही, ते मरून जातील. पण बंदी खाण्यात टाकले जेव्हा इच्छा निर्माण झाली, सोडून आणता येतील. म्हणून तुकोबरायने शब्द प्रयोग केला, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसा. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठल. अनेक प्रमाणात त्या ठिकाणी सांगता येतील. एकंदरीत तुकोबराय म्हणतायत, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांना रामेश्वर भट्ट उपमा देत आहेत, स्वामी सद्गुरु धामा. सद्गुरु धामा म्हणजे धाम शब्दाचा अर्थ, धाम शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलं. त्यांच्यावर एवढं हा विश्वास पाहिजे बरं का. त्यांनी लगे वोट इकडे केलं, त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. एवढा विश्वास पाहिजे साधू संतांवर सुद्धा. त्यांनी सांगितलं हेच खरं. तुकोबराय म्हणतायत, तिची माझे हित. असू द्या. एकंदरीत स्वामी सद्गुरु धामा, धाम याचा अर्थ विश्रांतीचं. साधू संत विश्रांतीचं स्थान आहे बरं का.
साधू संत हे विश्रांतीचं स्थान आहे. कशावरून? तुकोराय म्हणतायत विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा हे विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा पायी संतांच्या भाव, पायी संतांच्या भाव, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, त्या भूमीवर अलंकापूर, त्या भूमीवर अलंकापूर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. तुकोबरायांनी सांगितलं विश्रांतीचा ठाव, पायी संताच्या भाव, आणि यांनी दाखला देऊन टाकला. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, संतांचे माहेर. बर का, बाईचं विश्रांतीचे स्थान दादा, बाईचं विसावाचं स्थान काय आहे? माहेर आहे. आणि म्हणून माहेरचं नाव काढलं की मातृवर्गाच्या आनंदाला पारवार नाही. म्हणतात माहेरचं कुत्रही हा, एकंदरीत ते काहीतरी निरोप घेऊन आलेलं असेल. हा, ते काहीतरी निरोप घेऊन माहेर जे म्हणजे सासूरवासाला आपण खूप आता पाहिलेलं आहे. तिकडे जास्त जसं बाईला विसाव्याचं ठिकाण म्हटलं तर माहेर, तसं संतांचं माहेर विश्रांतीचे स्थान. मला या ठिकाणी विसाव्याचं स्थान आहे, विसावा घ्यावा. नाम म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती गावया कल्पावली, विश्रांती घ्यावया. नामा म्हणे देवा चला आता या ठाया, कशाला? विश्रांती घ्यावाय. किती वेळ? कल्पवरी. एक कल्पाचे आता गणित आपण आता इथे करत बसणार नाही. एकंदर विश्रांतीचं स्थान आहे. आपला मुद्दा चालू आहे. स्वामी सद्गुरु धामा, धाम विसाव्याचं ठिकाण आहे. सद्गुरु तुकोबरायांना उद्देशून एकच विसाव्याचं स्थान आहे. आणि म्हणून या ठिकाणी विसाव्याचं स्थान आहे. तुमच्याने उद्धार होणार आहे. तुमच्याने साक्षात परब्रह्माचं दर्शन होणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पाय दाखवी आम्हा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत. एकंदरीत ही उक्ती तुकोबरायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पूर्ण केलेली आहे. आरती तुकारामा, आरती तुकारामा, आरती तुकाराम, आरती तुकाराम. स्वामी सद्गुरु नामा धामा, स्वामी सद्गुरु
सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती ओ पायाला कवी आम्हा पायाला कवी आम्हा आरती तुकारामा तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा तुकारामा जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी रामेश्वर भट्ट तुकोबरायांना म्हणतायत आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. त्यावेळेला रामेश्वर भट्ट किंबहुना काही साधक त्यांना विचारता हो तुकोबरायांच्या चरणी तुमची श्रद्धा आहे प्रेम आहे आरती तुम्ही गायलं तुकोबरायांकडं तुम्ही प्रार्थना केली पाय दाखवी आम्हा. खरंच तुकोबराय असे की जगद्गुरु म्हटलं अनेक प्रकारच्या उपमा दिल्या सद्गुरु धामा तुम्ही म्हटलं तर या उक्तीला खरंच शिष्याचा उद्धार करणारे ठरतील का जगताचा उद्धार करणारे ठरतील का त्याच्यासाठी रामेश्वर भट्टांनी आरतीच्या या ठिकाणी ध्रुवपद आहे प्रथम चरणामध्ये या ठिकाणी उदाहरण दिलं भगवंताची अकर्तुम शक्ती आणि तुकोबरायांची त्यापेक्षा मोठं सामर्थ्य काय आहे ते अभंगाच्या किंवा आरतीच्या प्रथम चरणामध्ये करतायत. काय सांगितलंय त्यांनी राघवे सागरात पाषाण तारिले राघवे सागरात पाषाण तारिले राघवे तृतीयचं एक वचन आहे ना तृतीय राघवे राम प्रभू कडून या ठिकाणी विभक्ती ज्या वेळेला हे अर्थ लागतो ना कडून राघवे सागरात सागरात राघवे पाषाण तारिले राघवे सागरात पाषाण तारिले राघवाने सागरात पाषाण तारिले राघवाने म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राने कडून मी मगाशी म्हटलो राम प्रभू कडून याचा अर्थ कोणाकडून रामाकडून रामाने कोणाकडून सागरी पाषाण तारले कोणाकडून वानराकडून नळ निळ जांबुवंत पुढे चाले हनुमंत मोठी कथा सेतू बांधला आणि वानराकडून भगवंताची ही अन्यथा कर्तुम शक्ती आहे बरं का ही अन्यथा कर्तुम शक्ती याला म्हटलं तर वानराकडून पण आमच्या तुकोबरायांनी दोन्ही बरं का तैसे या तुकोबाने बरं का काही ठिकाणी तैसे या तुकोबाचे पण बऱ्याच जणांचं मोठमोठ्यांचं ऐकलं तुकोबाने जसं राघवाने तसं तुकोबाने प्रत्यक्ष देवाकडूनच अभंग रक्षिले राघवे सागरात पाषाण तारिले तैसिया तुकोबाने अभंग रक्षिले हे अभंगाचं प्रथम चरणामध्ये म्हणून या ठिकाणी का तुकोबांची आरती करू नये आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम
सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. का आरती करू नये? आरती करण्याचं आणखीन जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. ठीक आहे, काम क्रोध बंदीखाना दिलं, बंदीखान्यामध्ये दिले. तुकोबरायांना कोणत्याही गोष्टीचा लोभ नव्हता म्हणतात. हे तीनही तुकोबरायांच्या ठिकाणी नव्हते. लोभ, काम, क्रोध, लोभ प्रमाण आपण सांगून गेलो. लोभ नव्हता कशावरून? एक वेळचा प्रसंग आहे बरं का. जगद्गुरु तुकोबरायांची अवस्था आहे. जगद्गुरु तुकोबरायांची अवस्था आहे. कधी कधी घरात चूल पेटायची नाही, त्यांना सगळ्यांना उपवास करायचा. एके दिवशी एका शेतकऱ्यानं पाहिलं जगद्गुरु तुकोबरायांच्या घरात चूल पेटत नाही. चला आज जगद्गुरु तुकोबरायांना आपण काहीतरी देऊ. किमान त्यांचं थोडंसं एक ऊसाची मुळी बांधली, मोठी ऊसाची मुळी तुकोबरायांना दिली. महाराज ही घेऊन जा घरी. ही घेऊन जा. तुकोबरायांनी मोळी मोठीच्या मोठी उचलत नव्हती, उचलली तुकोबरायांनी. उचलल्याच्या नंतर देहूतल्या मुलांनी पाहिलं आणि देहूतल्या मुलांनी पाहिल्याच्या नंतर सगळे धावत आले आणि प्रत्येक म्हणत होता, हो महाराज आम्हाला द्या ना ऊस, आम्हाला द्या ना. तुकोबरायाने एक एक ऊस काढायचा, एक एकाला द्यायचा, एक एक ऊस काढायचा. सगळ्या गावातून ऊस वाटत आले आणि एकच ऊस शिल्लक राहिला, घरात नेला. त्यावेळेला आवलीनं तो पाहला, तो ऊस पाहला. ऊस आणला, हो ऊस आणला. भागीरथीसाठी आणला, हो. पण तुकोबराय खोटे बोलत नव्हते बरं का. भागीरथीसाठी आणला नाही, भागीरथीसाठी नाही. मग बरं कोणा दिला? नावही सांगितलं. मग एकच दिला, एकच दिला नाही, मुळी दिली होती, मुळी दिली होती. मग गावात येताना मुलं भेटली, त्यांनी मागितलं, प्रत्येकाला दिला आणि हा उरला म्हणून घरी आणला. जिजाऊ साहेब जशी वीज कडाडवी तशी कडाडली. अहो स्वामी, अहो ज्या मुलांना तुम्ही ऊस वाटले आतापर्यंत त्यांच्या माता पित्याने तुमची शब्द सुमनांनी कटू शब्दांनीच तुमची वाखाणणी केली आणि त्यांच्या मुलांना ऊस दिला. त्यांच्या मुलांना तुम्ही ऊस दिला. पहा बर का तुकोबराय म्हणतायत, आवले अरे त्यांनी जे केलं असेल ते करावं म्हणून काय आपण आपलं टाकावं का? आपण आपलं टाकू नये. तुकोबरायांच्या या उक्तीतून तुकोबरायांना लोभ सुद्धा कोणत्याच प्रकारचा नव्हता. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांची आरती गायली जाते. आता जगद्गुरु तुकोबराय प्रत्यक्ष रामेश्वर भट्टांना जो अनुभव आला, तो अनुभव रामेश्वर भट्ट अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले, तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले, तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले, तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले. रामेश्वरी चरणे मस्तका ठेविले, मधुरी रामेश्वरी मस्तका ठेविले. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती
चरणी मस्तक ठेवी म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवी जय जय कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज योगीराज तुकाराम बाबा स्वामी अच्युतानंद गिरी महाराज बोलो रे भाई सब संतन की जय जगद्गुरु तुकोबरायांची अवतार कार्यांची मीमांसा सामान्य संत भगवत भक्त अवतार घेत असताना सहजासहजी कोणत्याही कुळामध्ये अवताराला येत नाही, कोणत्याही कुळामध्ये कधी अवतार घेत नाही. त्यासाठी पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेती देते हरीचे दास पवित्र मूळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेती देते हरीचे दास जन्म घेती संतांचा अवतार आपला अवतार आपल्याला कुठे घ्यावं हे सामर्थ्य किंवा हे स्वातंत्र्य आपल्यात नाही. आपल्यामध्ये हे सामर्थ्य नाही बरं का, आपल्या सामर्थ्य नाही. आगा कर्मे जाई उरावे तै सुख दुःखे फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका आगा कर्मे जाई उरावे. आपलं जे कर्म आहे ना त्या सुख दुःखाचा फळपाक परिपूर्ण करण्याकरता आपण अवतार आपण जन्म घेत असतो बरं का, आपण जन्म घेत असतो. किंबहुना आणखीन एक कारण, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ नाही का. हा हे आपलं स्वातंत्र्य आहे हो, हे आपलं स्वातंत्र्य आहे बरं का. स्वातंत्र्य याला स्वातंत्र्य म्हणजे हे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. पण संत महात्मे जेथे हरीचे दास जन्म घेते तुकोबराय. या ठिकाणी मौर्य कुळामध्ये जन्म झालेला आहे. तुकोबरायांच्या जावळीचे मोरे, सगळे मोरे जावळीचेच आहे बरं का. महाराष्ट्रामध्ये जेवढे असतील आम्ही सुद्धा जावळीचेच आहोत. 708 मध्ये जावळी सोडली, तिथून इथं पानाचं वडगाव आहे, तिथे आजही मोरे आहे. तिथून तिघं भाऊ आले, एक टाकळी, एक ब्राह्मणगाव आणि एक नाटेगाव. टाकळीचे आज जे देवकर आहे ना ते आमचे कुळभाऊ आहे. ते मोरेच आहे पण ते देवकर झाले. एकंदरीत तुकोबराय या ठिकाणी पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ, पवित्र कसं ठरलं हे मी तुम्हाला सांगणार आहे 1 मिनिटामध्ये. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचे आद्य पुरुष कोण? कान्होबा नाही, हा आद्य पुरुष 8वी पिढी विश्वंभर बुवा. जगद्गुरु तुकोबरायांचे आद्य पुरुष म्हणजे 8वी पिढी आहे बरं का तुकोबरायपर्यंत. मी ती पिढी सांगून दिली. विश्वंभर, हरी आणि मुकुंदा, हरीचे पादाजी, पादाजीचे शंकर, शंकरजीचे कान्होजी, कान्होजीचे बोलोबा आणि बोलोबाचे तुकाराम. अशा पद्धतीनं हे 7 पिढ्यापर्यंत हा इतिहास आहे. मग विश्वंभर बुवा पहिली परंपरा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी
पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची वारी, साधने निर्धारी आनंद तुझे. एकंदरीत बोलोबा, आपलं बोलोबा म्हणतो विश्वंभर बुवा पंढरीच्या वारीला निघाले बरं का. पंढरीच्या पहिली वारी कार्तिक शुद्ध एकादशीला त्या वारीला ते निघाले. रस्त्याने जाता जाता पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग स्वरूप या ठिकाणी भजन काकडा आधी गात 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 जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आणि एकंदरीत देह पूर्णपणे परिवर्तित झाला बोलोबांचा. एकंदरीत जागृती स्वप्ने पांडुरंग तशीच बोलोबांची अवस्था आहे. करोनी चंद्रभागे स्नान, पुंडलिकाचे घेऊन दर्शन, महाद्वारी घातले लोटांगण, आली पांडुरंग समीप. पंढरपुराच्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर बोलोबा अगदी शॉर्टकट गेलो बरं का. बोलोबा समोर गेले आणि पांडुरंगाची ती मूर्ती पाहिली. मूर्ती पाहिल्यावर पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी. हो बैसी जीवी जडोनिया, बैसी जीवी जडोनिया, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, बैसी जीवी जडोनिया, जगद्गुरु तुकोबा आपलं बोलोबांच्या विश्वंभर बुवांच्या समोर ती मूर्ती पाहिलंय. आनंदाचा कंद हरिहा देवकी नंदन पाहिला, भक्तासाठी तो जगजेठी उभा कसा राहिला, भक्तासाठी तो जगजेठी उभा कसा राहिला. आनंदाचा कंद हरिहा डोळे भरून पाहिला, भक्तासाठी तो जगजेठी उभा कसा राहिला. पांडुरंग स्वरूप झाले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं बोलोबांनी. पुढं गरुड खांबाचं दर्शन घेतलं. आता गरुड खांब राहिला नाही. गरुड खांबाचं दर्शन घेतलं. राई रुक्माबाई सत्यभामा माता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. 3 दिवस क्षेत्रामध्ये वास केला. 3 दिवस क्षेत्रामध्ये वास केल्याशिवाय वारीचं पुण्य किंबहुना क्षेत्राचं आशीर्वाद मिळत नाही. किमान 3 दिवस राहावं. आपली गाडी सकाळी पोचते, संध्याकाळी रिटर्न होते. एकंदरीत भावपूर्णानं राई रुक्माबाई सत्यभामा माता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. भावपूर्ण निरोप घेतला. विश्वंभर बुवा परत वारीला परत माघारी फिरले. पण आता विश्वंभर बुवांना लागला टकळा पंढरीचा. पंढरीचा लागला टकळा पंढरीचा. संपदा सोहळा लावणे मनाला, संपदा सोहळा आवडे मनाला. लागला टकळा
लागला टकळा पंढरीचा. परत आले. आता घरी आल्यावर त्या पांडुरंगाचाच तो टकळाच लागला. पुन्हा फिरले वारीला. कार्तिकी शुद्ध झाले. वद्य वारीलाही पंढरपूर. परत यायचे, परत जायचे. म्हणजे दुशुद्ध आणि वद्य अशा कार्तिकी पासून पहिली कार्तिकी वारी आता मोठी भरायची बरं का. आता आषाढी मोठी होते, पण पहिले कार्तिकीला सगळेजण जायचे. तेव्हा विश्वंभर बुवांनी कार्तिकी पासून तर आषाढ व शुद्ध एकादशी पर्यंत 16 वाऱ्या पूर्ण केल्या पांडुरंगाच्या. ध्यास लागलेला आहे. विश्वंभर बुवा आजारी पडले, हातबल झाले आणि पांडुरंगाने सांगितलं की विश्वंभर बुवा आता तुम्हाला पंढरीला येण्याची गरज नाही, मीच तुमच्या तिथे येणार आहे. रात्री दृष्टांत झाला, मी अमराईमध्ये, तिथून मला गावामध्ये आणा. विश्वंभर बुवाने त्या ठिकाणी सगळ्यांना स्वप्न दृष्टांत सांगितला. पांडुरंग परमात्म्याला या ठिकाणी गावामध्ये आणलेलं आहे आणि गावामध्ये वाजत गाजत आणून त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची स्थापना केली. अशा पद्धतीनं एकंदरीत 7 पिढ्याच्या अगोदर पासून तुकोबराय यांच्या घरी पंढरीची वारी. माझी काय माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. एकंदरीत माझ्या वडिलांची मिरासी गा देवा ही वारी आणि वारीचा दास विश्वंभर बुवाला अगदी तुकोबरायापर्यंत हेच चाललं. म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि अशा पद्धतीने तुकोबराय या ठिकाणी प्रगट झाले. अनेक प्रकारे तुकोबांचं अवतार कार्य आहे. तुकोबरायांच्या अनेक प्रकारच्या लीला आहे. एकंदरीत आपण काहीशा लीला चाली चाली याचं चिंतन आरतीच्या अभंगातूनच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि तेच तुकोबराय या ठिकाणी अनेक प्रसंग आले, पण प्रसंगातूनही तुकोबरायांनी मार्ग काढला. एक प्रसंग फक्त चालू तुकोबरायांचा या ठिकाणी जेव्हा गावाच्या पाटलांनी तुकोबरायांना सांगितलं आता तुम्ही गावात राहायचं नाही, त्यावेळेला तुकोबराय काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कवन्या बळे, गावात राहावे. या ठिकाणी कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाल. एकंदरीत तुकोबरायांची अवस्था आहे. तुकोबरायांनी तो प्रसंग कसा आला एकच मिनिटात सांगेल आणि तू आपल्याला हे करेल. तुकोबरायावर हा प्रसंग कसा आला. तुकोबराय नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या भजनासाठी या ठिकाणी गेलेला एक दिवसाचा प्रसंग आहे. ज्या वेळेला काकडा वगैरे आटोपला, तुकोबरायांनी आपल्या पत्नीने सांगितलं, आवलीने महाराज आज तुम्ही जाऊ नका, आपला महादू खूप आजारी आहे, महादूला मुतखड्याचा त्रास खूप आजारी आहे, तुम्ही जाऊ नका. पण तुकोबराय कुठले ऐकणार आहे. तुकोबराय भंडारा डोंगराच्या दिशेने निघून जात आहेत. मुलगा खूप आजारी पडला, गावातल्या बायका जमा झाल्या, कसा तुझा पती आहे, कसा तुझा मालक आहे, सगळं विसरून गेला. आणि मग तुकोबराय या ठिकाणी अशा पद्धतीने निघून गेले. गावातल्या बायका बोलू लागल्या. त्यावेळेला जिजाऊ साहेबांना क्रोध अनावर झाला, त्या महादूला पकडलं आणि मंदिरामध्ये नेलं. मंदिरामध्ये नेल्याच्या नंतर या ठिकाणी पांडुरंगाच्या समोर त्याला असं खाली टाकलं आणि आता मारायला तयार झाल्या. पांडुरंगानं पाहिलं, हात मस्तकावर ठेवला, त्या त्रास मुक्त झाला आणि त्या मुलांना आई म्हणून आवाज दिला. मागं पाहायला, महादू तू बरा झालास. गावातल्या सगळ्या लोकांनी पाहिलं. इथुंब वृत्तांत पाटलांना सांगितलं आणि पाटलांनी सांगितलं, तुकोबराय तुमची पत्नी जर देवाला मारायला तयार झाली, नाही तुम्हाला या गावात ठेवता येणार नाही. आणि मग तुकोबराय भंडारा डोंगरावर गेले. परत बरेच दिवस गावात आलेच नाही, तिथंच त्या ठिकाणी भजन करू लागले. अनेक प्रकारच्या लीला आहेत तुकोबरायांच्या. आणि त्या लीला म्हणजे एकंदरीत जगद्वारासाठी, किंबहुना स्वतःसाठी नाही
पण नामचिंतनाने जे जे प्रसंग घडले त्यावर तुकोबराय मात करत करत आता पाहता पाहता 42 वर्षाचा काल लुटून गेला. आपलं कार्य आता झालंय आणि आता आपल्याला जायला पाहिजे. त्यावेळेला सनकाधिकांची विनंती करतायत. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा. माझी बाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा, एवढा करा उपकार सांग देवा. सांगा नमस्कार, तुका म्हणे मजा आठवा मुळा लवकरी पाठवा. सांगा देवा नमस्कार. आणि मग प्रत्यक्ष भगवान परमात्मा, आता मी एकदम शॉर्टकट मध्ये येतो बरं का. प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्या ठिकाणी विमान घेऊन आले आणि त्या वेळेला देव आल्याच्या नंतर पुरावे आहे. या ठिकाणी काय करू उपचार, खोप मोडकी जरजर दळदळीत पाण्या माझी रांधेल्या कण्या. तुकोबरायानं या ठिकाणी काय उपचार करावा. आणि पाहता पाहता तो दिवस उजडला आणि तो दिवस उजडल्याच्या नंतर या ठिकाणी सगळ्यांना तुकोबराय चला वैकुंठाला, चला वैकुंठाला, चला वैकुंठाला. आणि त्या वेळेला या ठिकाणी सगळ्यांना सांगतायत. आणि त्या वेळेला तुकोबराय आता सगळ्यांच्या समोर वैकुंठाला निघाले आणि सगळ्यांना म्हणतायत, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. आम्ही जातो तुम्ही कृपा, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, वेळ झाला पांडुरंग, वाडा वेळा झाला पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठू मासी पावला, अंतकाळी विठू मासी पावला. गुढी सहित झाला गुप्त तुका, गुढी सहित झाला गुप्त तुका. जगद्गुरु तुकाराम महाराज. फुलं कोणी फेकू नका, फुलं जागेवरती ठेवा, जमा करून घ्या मग नंतर वा. तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम 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 तुकाराम. खाली बसा खाली. हे तुकाराम तुकाराम खाली बसा खाली बसा, उठू नका. तुकाराम तुकाराम. हे तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा. तुकिता तुळणेसी ब्रह्मा तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. झालेली सेवा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, संत सर्व संत महानुभाव यांच्या चरणी, भगवान पांडुरंग रायाच्या चरणी आणि मारुतरायांच्या चरणी समर्पित सेवेला इथंच पूर्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय.